काल जे डीमार्ट मधून सामान आणलं होतं, पण रात्री काढायला तर खूप जास्त लेट झालं होतं. त्याच्यामुळे सकाळी संपूर्ण सामान काढायला घेतलं होतं. सामान तर काय तेवढं जास्त आणलं नव्हतं. घरात जे पाहिजे होतं तेवढंच घेतलं होतं. पण हानीसाठीच मला ओट्स आणायचे होते, ते पण घेतलं होतं. आणि डायपर साठी तर उगाने शॉपला जावं लागलेलं होतं. त्याला आपण ऑफर होतं, मग काय ते पण घेऊन टाकून दिलं होतं. हानीसाठी तर स्वेटर घेतलं होतं, पण मला जसं पाहिजे होतं तसं कुठेच भेटलं नव्हतं. थंडी पण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे हेच घ्यावं लागलं होतं. आणि पण झोपेतून उठली होती, मग तिला लगेच आंघोळ घातलं होतं. हानीचे जेव्हा केस होते तेव्हा हात लावू देत नव्हते केसाला. मॅडमच्या टकल्या गेल्यापासून विंचरून घ्यायला तर खूप जास्त आवडत होतं. काय आहे की त्याच्यामुळेच विंचरून घेत होती. मॅडमचे विंचरून घ्यायच्यापर्यंत माझ्या लेकीसाठी बोटव्या पण करायचे होते. तसं तर मी हानीला आतापर्यंत कधीच बोटव्या दिलो नव्हतो. आजच फर्स्ट टाइम केलं होतं. पण हानी खाते का नाही म्हणून तसं पण वाटत होतं. तूप तर थंडीमुळे संपूर्ण घट झालं होतं, तरी पण थोडंसं चमच्याने घेतलं होतं. अगोदर हानीला चारवलं होतं, पण मॅडमचं कसं असते, जर तिला काही आवडत नसेल ना, तिनं डायरेक्ट थोकूनच टाकून देते. पण हे तर खूप जास्त आवडीनं खात होती. बरं झालं होतं माझ्यासाठी, तर तिला कधी कधी करून द्यायला येत होतं. मॅडमचं तर पोट भरलं होतं, आता माझं पोट भरून घ्यायचं होतं. मग काय मी पण तिच्यासोबत लगेच जेवण केलं होतं. संध्याकाळी 5 वाजता हानीचा ड्रेस चेंज करून स्वेटर लिव घालून बाजू घातलं होतं. आज तर हानी लई खुश होती, तुम्हाला तर कळायलाच असेल तिच्या फेसला बघून. ती तेवढं जास्त का खुश आहे ते तुम्हाला सांगतो. हानीला किती दिवसापासून आज फ्रेंड्स भेटले होते खेळायला. आम्ही इथं आल्यापासून तिची एक पण फ्रेंड्स नव्हती, पण त्यांना बघून तर तिनं खूप जास्त खुश झाली होती. फ्रेंड्स सोबत खेळजीपर्यंत हानीचे पप्पा पण आले होते. पण मॅडमला तर एकच काम असते, पप्पा अगोदर आले की नाही पप्पाच्या गाडीतले आयडी कार्ड काढून आपल्या गाडीत टाकून घेऊन फिरायचं असते.